आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक मातब्बर नेत्यांना त्या ठिकाणी उमेदवारी डावलून त्या ठिकाणी आयत उमेदवारांना जी आहे संधी देण्यात आलेली आहे। तसंच काहीसा प्रकार प्रभाग क्रमांक 26 मध्ये देखील घडलेला आहे। सचिन साठे जे भाजपकडून इच्छुक होते त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी डावलण्यात आलेली आहे आणि खरं तर या ठिकाणी नागरिकांनी जे या प्रभागात आहेत त्यांचे समर्थक आहेत त्यांनी मोठा रोष या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी सचिन साठे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। नेमकी त्यांची काय भूमिका आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची काय मागणी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। खरं तर अनपेक्षितपणे या ठिकाणी तुमची उमेदवारी भाजपने डावललेली आहे, काय एकंदरीत भूमिका घेणार आहे? खरं तर मला हे सर्व धक्कादायक आहे। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी वरिष्ठ नेत्यांनी जे मला विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन मी पक्षामध्ये आलो। कुठलेही आडेविडे न घेता त्यावेळी त्यांनीच मला जे काही शब्द दिले होते त्याचा मी खरं तर कधी पाठपुरावा केला नाही, परंतु त्यातला एक महत्वाचा शब्द म्हणजे ह्या निवडणुकीमधील निवडणूक लढण्याची संधी। त्याच्या पुढचेही अनेक शब्द आहे, मी त्याचाही उल्लेख या ठिकाणी करणार नाही। परंतु सगळ्यात महत्वाचा जो माझ्या दृष्टीने जो विषय आहे तो म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये, ह्या प्रभागामध्ये, ह्या माझ्या गावामध्ये मला निवडणूक लढवून माझ्या या प्रभागाची जनतेची सेवा मला करायची होती। ज्या गावात मी जन्मलो त्या गावची मला सेवा करण्याची मनापासून इच्छा होती। त्याकरता भारतीय जनता पार्टीने कडे मी उमेदवारी मागितली, त्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण सुद्धा केली। मी कुठेही म्हटलो नाही मी फार पूर्वी मोठा नेता होतो दुसऱ्या पक्षात येतो, कारण मी मुळातच शिस्तप्रिय कार्यकर्ता आहे। जे जे काही संघटनेचे सर्व सोपस्कार असतात ते मी सर्व पूर्ण केले, आजही करतोय। आता आज हे तुम्ही पाहताय या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता या ठिकाणी जमलेली आहे आणि त्यांच्या भावना ऐकणं माझं काम होतं। ते सर्व मंडळी जमल्यानंतर त्यांच्या भावना ऐकत होतो, आपण सुद्धा ऐकलेल्या आहेत। अशा वेळी उमेदवारी नाकारण्यात आली आपल्याला, ह्या धक्क्यातूनच आम्ही सावरले गेलो। कारण उमेदवारी देणार 100% आहे यात वारंवार त्यांच्याकडनंच उल्लेख होत होता, मी कधी विचारणा केली नाही, कारण विचारणा करायची गरज नव्हती, कारण तेच बोलत होते नेते मंडळी, मग विचारणा कशाला करायची। आणि त्यांनी मला हे आठवत होतं की त्यांनी दिलेले शब्द त्यांच्या स्मरणात असतील म्हणून ते वारंवार त्याचा उल्लेख करत असतात। असं होत असताना अचानकपणे काल उमेदवारी नाकारण्यात आली, हे सर्वांनाच धक्कादायक आहे। मी सुद्धा त्या धक्क्यातून सावरले गेलो नाही। परंतु असो, निवडणुकीचं हे राजकारण आणि राजकीय राजकारणाचा भाग या सर्व मला नवीन नाही, विद्यार्थी दशेपासून मी राजकारणात आहे। काय झालं, कशामुळे झालं याच्या खोलात खरं मलाही जायचंय अजून, परंतु कसं काय झालं हे अशक्य होतं, हे पाहायला नव्हतं होतं। हे सर्वसामान्यांची भावना आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची सुद्धा तीच भावना आहे। आमच्या मोठ्या अपेक्षा नाहीयेत, आम्हाला फक्त ह्या सत्तेच्या माध्यमातून जे काय आमच्या परिसरासाठी भविष्यातील योजना आहेत त्या राबवण्याकरता एक संधी पाहिजे। आणि भारतीय जनता पार्टी आज केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे, ती या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्तेमध्ये येईल असं चित्र आहे आणि यावे। परंतु हे येत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता, ज्याला जनतेविषयी आस्था आहे, ज्याला आपल्या परिसराविषयी वेगवेगळ्या संकल्पना आहेत, डोक्यात योजना आहेत, असा कार्यकर्ता सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये असला पाहिजे, ही एकमेव प्रांजळ आमची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे। त्याला कुठंतरी तिलांजली या ठिकाणी गेलेली दिसती, एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो। पाहूया, 2 दिवस आहेत अजून, उमेदवारी लढावी असं सर्वजण मला आग्रह करतायत। जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना मी ऐकून घेतोय, समजून घेतोय, यानंतर काय आपल्याला निर्णय घ्यायचा ते आपण ठरवू। जवळपास निश्चित झालं होतं, सर्वे पण झाला होता, सचिन साठे यांना उमेदवारी मिळणार आहे निश्चित झालं होतं। पक्षाकडून तुम्ही नाही मागितलं पण पक्षाकडूनच तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुमची उमेदवारी नक्की आहे। मात्र असं काय झालं शेवटच्या क्षणी की सचिन साठेंचं तिकीट कापावं लागलं, त्या ठिकाणी दुसऱ्यांना, नवीन चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी दिली? नवीन चेहऱ्यांना दिली असती तरी चाललं असतं, जुन्या चेहऱ्यांना संधी दिली हेच दुःख आहे।
नवीन चेहऱ्यांना संधी दिली असती तरी मला ते मी खुल्या मनाने मान्य करणारा कार्यकर्ता आहे की जिथं ज्याला काही नाही त्याला दिलं तर मी त्याच्यात आनंद मानतो. पण जुन्या चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली. खरं पाहता मी मगाशीच म्हणलं भारतीय जनता पार्टीचा नारा आहे सबका साथ सबका विकास. सबका साथ आणि सबका विकास होता असता सब कार्यकर्ताओं को भी साथ लेना चाहिए, ये भी होना चाहिए. आता जो म्हणजे काम कर रहे हैं, जो पार्टी के लिए काम कर रहे हैं, जो जनता के लिए काम कर रहा है उनको भी साथ में लेना चाहिए. यही मेरी एक छोटी सी अपेक्षा है. बाकी इससे ज्यादा मैं और कुछ बोल नहीं सकता. भाषणादरम्यान तुम्ही एक गव्यस्फोट केला होता ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होता तेव्हा स्वर्गीय लक्ष्मण भाऊ यांनी तुम्हाला अनेक ऑफर दिले होते. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये तुला महापौर करतो अनेक त्यामध्ये आश्वासने दिली होती. मात्र त्यानंतर दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रेमाखातर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलात त्या ठिकाणी आणि वारंवार तुम्ही आपण पाहिलं हे सगळं की जगताप कुटुंबियांबरोबर तुमचे जवळचे संबंध होते तरी देखील हे असं होणं शक्य होतं नाही. नाही, जगताप परिवाराबरोबर माझे संबंध होते आहेत आणि राहतील सुद्धा, त्यात काही दुमत नाहीये माझं. लक्ष्मण भाऊंच्या बाबतीत जे आपण बोलला की त्यांची इच्छा होती हे उघड आहे, सर्वांना माहिती आहे. त्यांची खूप इच्छा होती मला बरोबर घेण्याची, मला न्याय देण्याची आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ते हयात असताना मी गेलो नाही, त्यांची इच्छा पूर्ण केली नाही. परंतु सर्वसाधारणपणे माणूस जिवंत असताना सगळेच पुढे पुढे करत असतात. परंतु ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नी निवडणुकीला उभ्या आहेत. अशा वेळी ज्या माणसाने आपल्यावरती प्रेम केलं मनापासून त्याच्या पत्नीला या रणांगणात एकटं सोडण्यापेक्षा आपण अशा वेळी मदतीला गेलं पाहिजे या भावनेने मी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्यांच्या बरोबर गेलो, त्यांच्या कुटुंबियांबरोबर गेलो. मी फार मोठा नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे, परंतु छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनीच मोठी ताकद निर्माण होत असते आणि अशी ताकद त्यावेळी अश्विनीताईंच्या पाठीमागे उभी राहिली, आज शंकर भाऊच्या पाठीमागे उभी. अशा परिस्थितीमध्ये मी त्यांच्या बरोबर होतो. मीच नाही तर माझ्याबरोबर मी एकटा कोण आहे, माझ्याबरोबर जी प्रेम करणारी माझ्यावर सर्व जनता आहे, कार्यकर्ते आहेत, हे सुद्धा तेवढ्याच एक दिलाने आज भारतीय जनता पार्टी बरोबर सुद्धा आहेत आणि जगताप परिवाराबरोबर सुद्धा आहेत. तर ज्या क्षणी तुमच्या या ठिकाणच्या हितचिंतकांना कळलं की तुमचं तिकीट कापलं गेलंय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित झाले, एकंदरीत काय भूमिका ठरली या ठिकाणी? कार्यकर्त्यांचा रोष आहे मोठ्या प्रमाणात, त्यांची इच्छा आहे तुम्ही लढावं. कार्यकर्त्यांची इच्छा तर आपण पाहिलेली आहे सर्वांची, परंतु निवडणूक ही प्रक्रिया अजून चालू आहे. याच्यावर सर्व बाबींचा विचार करून निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या भावनांचा सुद्धा विचार करून येत्या 2 दिवसात आपण योग्य ते निर्णय घेऊ. तुम्ही लढणार आहात का नाही? 2 दिवस फक्त थांबा. निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी सचिन साठे आपल्या सोबत आहे. खरं तर या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. सचिन साठे यांचे हितचिंतक असतील, कार्यकर्ते असेल, त्यांच्यात मोठ्या प्रमाणात रोष आहे कारण ऐन क्षणी त्यांचं तिकीट जे आहे ते भारतीय जनता पार्टीने कापलेलं आहे. आता निश्चित हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येत्या 2 दिवसामध्ये सचिन साठे कोणता निर्णय घेतात नक्कीच आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सचिन साठे हे निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसणार का ते माघार घेणार? आपण वेळोवेळी या ठिकाणचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट मानदास शिवरायचा प्रसन्न तरडे.